किताब त्याच्या नावावरती लेखलं गेलं होतं आणि तब्बल तृतीय क्रमांकाचा मानकरी डॅशिंग डोलवे हा संघ ठरला होता. तर या मैदानावरती पाहूया समोरचा संघ देखील बल्लाडे संघ म्हणून ओळखला जातो आहे. अर्थातच काश्मीर आहे हा संघ. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल डॅशिंग डोलवे हा संघ. दोन्ही कदाचित संघ हे एका विभागातील असावेत. काश्मीर अगेन्स्ट डॅशिंग डोलवी. सनी ऑन स्ट्राईकला खेळतोय. फटका चांगला चेंडू जातोय. अगदी ज्या पद्धतीनं नदीमध्ये पवायला गेल्यानंतर स्पीड घेतो त्या पद्धतीनं हा क्षेत्ररक्षक स्पीड घेत होता, परंतु कासवाच्या गतीनं शांत झाला आणि चेंडू अधी निघून गेला. 4 चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती खेचलाय सनीच्या बॅटमधून डावकुरी हाताच्या फलंदाजाच्या माध्यमातून चौकार आणि अजून एक संयमी खेळी कदाचित इथे थांबवलं गेलं. तर त्यालाही माहिती होतं की कदाचित इथून पुढे जर आपण रन घ्यायला गेलो, प्रयत्न केला तर प्रयत्न फसू शकतो आणि आपली विकेट देखील महत्त्वाची गमावली जाईल. विकेट थांबवणं गरजेचं आहे. डोलवी संघाला अर्थातच सनी यांच्या स्वरूपात एक घातक फलंदाज आहे. सुरुवातीलाच म्हणलो की घातक फलंदाज आहे आणि ते घातक फलंदाजी केली जाते. सनीच्या बॅटमधून हा व्यक्तिगत दुसरा चौकार आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 चेंडू समाप्तीनंतर 8. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी शतरक्षक अचूक पॉइंट वरती सजवलं गेलं. चढता क्रम कधी उतरता क्रम आपल्याला ग्राफ अपडाऊन ग्राफ पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला जो आपण पाहतो शेअर मार्केटमध्ये शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल शेअर मार्केटमध्ये जो ग्राफ असतो अपडाऊन अपडाऊन त्या पद्धतीचा क्रिकेटचा रणसंख्येचा आपल्याला ग्राफ पाहायला मिळतो. अप कधी डाऊन कधी अप कधी डाऊन या पद्धतीचा धावसंख्या 9. चेंडू जाईल सीमा पार. तेजसच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार. धावसंख्या 13. पहिलं षटक संपलं. धावा आल्या 13 विधाऊट लॉस डॅशिंग डोलवी. धावसंख्या होती ती 13. पहिले षटक समाप्तीनंतर हा स्क्वेअर चेंडू असेल. अव्वंतर धावेने धावसंख्येमध्ये थोडी भर पडली जाते. अजून एक खराब बॉल. काय खराब आणि खराब परिस्थिती वाईट आहे ना त्याच्यामुळे चेंडू देखील वाईट फेकले जातात आणि पुरेफार फायदा होतोय ऑपोजिट टीम अगेन्स्ट टीम विपक्ष टीमला अर्थातच डॅशिंग डोलवी या संघाला. टीमची टोटल आले 15. फुलटॉस एकच धाव. धावसंख्या होते ती म्हणजे 16. धावसंख्या 16 स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. एक चेंडू झाला अद्यापर्यंत या गोलंदाजाचा. खराब बॉल. नो चेंडू जरूर आहे. पंजा येईल. 5 धावा ऍड केल्या जातील डॅशिंग डोलवी या संघाच्या ग्राफ वरती आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू फेकला या गोलंदाजानं. नो चेंडू परंतु घणाघाती प्रहार करण्याच्या नादात फलंदाज थोडस चुकीचा हा फटका खेळतोय. एकच धाव मिळेल. फक्त नो ची एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 22.
4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 25. सनी मात्र अजूनही विकेट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत सनी आहे तोपर्यंत धावेचा डोंगरच डोंगर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पाहिलं तर सुंदर शतरक्षण काश्मीरीच्या माध्यमातून सजवण्यात आलाय. ती झोपून शॉट या ठिकाणी सजवले जातात, परंतु त्या चेंडूवरती रन्स मात्र येत नाही. एकच मिळेल धावसंख्या 26. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 26. सिरीजने घ्यायच्यात ना. रामवाडी आणि कौंडल तळी येईल. ठीक आहे, रामवाडी आणि कौंदळ तळे लगेच टॉस साठी यायचं. रामवाडी नॉडी टॉस करण्यासाठी यायचं. नॉडी टॉस करण्यासाठी यायचं. ऑप्शनच्या बाहेर, ऑप्शनच्या बाहेर मात्र औपचारिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. शांत ठेवण्यात आलंय सनीला. चांगली त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे, बॉलिंग लाईन चांगली आहे. रनआउटचा विकेट मिळतोय. फलंदाज बाद होतोय. सुरुवातीला रन घेतली असती तर कदाचित रन बनली असती, परंतु त्या क्षणी हातामध्ये बॉल विसावला गेला आणि तदनंतर रन्स या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न सनी आणि तेजस करत होता, परंतु त्या ठिकाणी अपयश आलं. धावसंख्या पाहिली स्कोर बोर्डला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. नोडी आलेत त्यांच्या समवेत. चला काउंटर तर टॉस करून घ्यायचंय. श्रेष भाटे चला टॉस करा. लगेच टॉस करायचंय. कॉईन नाही त्यानेच करा. नॉन कॉईन असेल तर कॉईननी करा. फटका फसतोय. रोतिक इज अ बॅट टू द डग आउट. नॉडी निर्णय कळवायचा लगेच. पेंडिंग थांबू नका. सेकंड राऊंडची मॅचेस चालू आहेत. वाईड बॉल. अतिरिक्त धावेळी या ठिकाणी धावसंख्येमध्ये बढोतरी होताना पाहायला मिळेल. 27 या आकड्यावरती. 27. फिरवतो आहे, परंतु काही मिळेना हाताला आणि इथे चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट दिशेला. चौकार. 27 आणि 4 अशी धावसंख्या असेल ती 31. 31. 31 चेंडू बाकी आहेत अजूनही. दोन चेंडूचा खेळ अद्यापही बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्यासाठी 2 चेंडूचा खेळ बाकी अद्यापही. परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चेंडूला स्लोअर करण्यात आला आणि धावसंख्या ती 32. शेवटचा बॉल शिल्लक. काश्मीर अगेन्स्ट द डॅशिंग डोल्वी अशी लढत आपण पाहतोय. फटका शबाब सजवला जातोय. दुसरीसाठी प्रयत्न. एक धाव आणि विकेट आली. धावसंख्या होते ती 33 आणि विजयासाठी 34 धावेची गरज. 18 चेंडू आणि 34 धावा. यानंतरची मॅच
नॉडिच अगेन्स्ट कौंडल तळे अर्थातच रामोडी अगेन्स्ट कौंडल तळे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं डॅशिंग डोलवी संघ. सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. अठरा चेंडू आणि बनवायच्या धावा 34. पहिला चेंडू ऑप्शनच्या आतमध्ये इन केलं जातं, इन कटर मारलं जातं. सणीच्या माध्यमातून स्वतः मात्र ऑलराऊंडरची भूमिका ज्याच्याकडे आहे पूर्वी संघाचा बायकरमॅन सनीला मात्र ओळखलं जातं. एकच धाव बनेल इथे एका धावण संघाचं खातं या ठिकाणी उपर केलं जातं आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचत्या बिनगाडी बाद एक या आकड्यावरती विधाउट लॉस 1. विधाउट लॉस 0-1 अशी रणनीती स्कोरबोर्डला येते. पुन्हा एकदा ऑफस्टेटच्या बाहेर मात्र एक चांगली धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न डोल्वी अर्थातच सणीच्या माध्यमातून केला जातो. औपचारिकता दाखवली जाते. हा या वेळेचा चेंडू खराब फेकला जातोय. थोडासा आतमध्ये असता तर कदाचित पॅडल पॅड मध्ये आलाच असता परंतु सणीना तो चेंडू आणि इथे विकेट फलंदाज बाद. फेस केला तदनंतर विकेट किपरने इथे हेरला की थोडा पुढे गेलाय यावेळेस डॅश करायला हवा पण तदनंतर मात्र डायरेक्ट हिट केला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. यष्टी व्यवस्थित करायची आहे. ओहो थोडस मात्र खराब क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. समोरला खेळलाय क्षेत्ररक्षक नव्हता. अगदी स्वतः गोलंदाजाला भेदून चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि एका षटका समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या म्हणजे 10 10 10 10 धावा बनल्यात.
क्रिकेटचा फटका, चेंडू जाईल दोन क्षेत्ररक्षकाच्या टिप्स फाईन लेगच्या दिशेनं हा येतो आहे, मात्र चौकार आणि गोलंदाजावरती मात्र हल्लेच चढवले जात आहेत. शांत अजिबात ठेवलं जात नाही. इथे शांत ठेवायला हवं. धावसंख्या धफलकावरती येते ती म्हणजे 14. खराब बॉल, अतिरिक्त धावेने रणसंख्येमध्ये वाढ. काश्मीरी संघ करतो जल्लोष साजरा. फटका फसला नाहीये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला लाफ करून चेंडू जातोय सीमा पार. 19 आकड्यावरती. धावसंख्या 19. मॅच कुठे गेलेली नाहीये. धुलवी संघाकडे ती कार्यक्षमता आहे गेलेली मॅच पुनरागमन करण्याची. वाईट बॉल जरूर आहे. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 धावेची गरज विजयासाठी. चेंडू झाले तर 3 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे सेकंड ओव्हर मधील. धावसंख्या 20. अजूनही 14 धावेची गरज. कंपल्सरी 14. आणि अजून एक मात्र बेधडक मारलेला हा एक वेगवान चेंडू गतीमध्ये परिवर्तन करत चौकार जातोय. आता फक्त 10 धावेची गरज. चेंडू फक्त 7 चेंडू बाकी या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. पुढील षटक प्लेअर ऑन टीम मध्ये मात्र पूर्ण 6 चेंडू पुढचे बाकी असतील ना. षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी. रनआउटचा विकेट या ठिकाणी मिळतोय. फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. उत्कंठा भासतीया कोणत्या संघाच्या बाजूने मॅच जाईल. तो चौकार आडला असता तर कदाचित मॅच मध्ये रोमांचक निर्माण झालं असतं. हा चेंडू आणि अजूनही 10 धावांची गरज. बघूया रोखू शकतो. षटकातील शेवट पहिला चेंडू. थोडासा धावसंख्या आणि सुंदर गोलंदाज फळास्कित. अजूनही 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. खरंच चुरशीचा सामना बघायला मिळतोय आपल्याला. डॅशिंग डोलवी वर्सेस काश्मीर आहे. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डॅशिंग डोलवी संघाकडून XYZ. आणि सुंदर आणि मला तर वाटतं ही आत्महत्या. अजूनही 4 चेंडू. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पर्यंत खरंच प्रेक्षकांच्या भेटीसाठी ही चांगली मॅच असेल. चला पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. यापुढचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
बघूयात. षटकातील पुढचा चेंडू. वा वा वा, खरंच सुंदर चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजलाच नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या दस्तात. अजूनही 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 50-50 सामना आहे अजूनही. क्रिकेट आहे आणि खेळ आहे, काहीही होऊ शकतं. हे हे पण वा वा, खरंच खूप सुंदर चेंडू. दोन चेंडू आणि 9 धावांची गरज. एक चेंडू असेल. बॉल तसेच हरलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. शिवतेज मित्रमंडळ पाटेवाडा पेण आयोजित शिवतेज ट्रॉफी 2024 अंडर नाईट क्रिकेट सामने येणाऱ्या सर्व खेळाडूंचे व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत.